बघा, मग त्यानुसार आपण काय बघितलं, विद्युत धारा बघितली. विद्युत धारा म्हणजे काय तर एका सेकंदाला आपण काय म्हणू शकतो की 1 कुलम एवढा प्रभार काय होत असतो विद्युत वाहकातून जात असेल तर त्यावेळी किती 1 अँपियर एवढी विद्युत धारा तिथं वाहते. मग प्रभाराचं एकक काय तर कुलम आणि वेळेचं एकक काय तर सेकंद. म्हणून बघा 1 कुलम प्रति सेकंद म्हणजेच काय असतं 1 अँपियर असतं आणि त्यामुळे विद्युत धारेचा आपलं प्रभार भागिले वेळ अशा पद्धतीनं कुलम पर सेकंद किंवा कुलम प्रति सेकंद त्यालाच आपण काय म्हणतो अँपियर म्हणतो. मग आता बघा हे आपल्याला सगळं जे मिळालं याच्यासाठी आपल्याला एक महत्वाचा मुद्दा कोणता लागला तर बघा याच्यासाठी आपण एक महत्वाचा मुद्दा बघितला तो म्हणजेच कोणता तर याच्यामध्ये आपल्याला विद्युत धारा प्रवाहित करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कशाची गरज लागते रे परिपथाची गरज लागते बरोबर. परिपथ म्हणजे काय असतं रे तर परिपथ म्हणजे वेगवेगळी उपकरणं काय केली जातात जोडली जातात. कशा पद्धतीने जोडली जातात तर वेगवेगळी उपकरणं आपण जोडतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण काय केलं बल्ब घेतला त्याच्यानंतर काय घेतली बटन म्हणजेच काय कळ घेतली त्याच्यानंतर आपण आणि काय घेऊ शकतो म्हणजेच रोध घेऊ शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण काय करू शकतो एकत्र जोडू शकतो आणि त्या ज्यावेळी तुम्ही कशाला जोडाल तर विद्युत घटाला जोडाल. हा काय झाला विद्युत घट. विद्युत घट. आता विद्युत घटाचं काम काय असतं तर लक्षात ठेवायचं विद्युत घटाचं काम काय असतं तुमच्या परिपथामधून विद्युत धारा प्रवाहित करणे. मग विद्युत धारा प्रवाहित करण्याचं काम कोण करतं विद्युत घट म्हणून याला आपण स्त्रोत पण म्हणतो. काय म्हणतो स्त्रोत. कशाचा स्त्रोत रे विद्युत प्रवाहाचा किंवा विद्युत प्रभारांचा. मग ते धनप्रभार असतील धनप्रभार किंवा कसले प्रभार असतील ऋण प्रभार. ऋण प्रभारांचा काय असतो रे हा स्त्रोत असतो. स्त्रोत म्हणजे काय रे तर ज्याच्याकडून आपल्याला उगम बघायला मिळतो. कशाचा उगम बघायला मिळतो विद्युत धारेचा उगम बघायला मिळतो. मग याच्यामध्ये आपण हे काय जोडलेत रे वेगवेगळी उपकरणं म्हणजे हा झाला बल्ब त्याच्यानंतर इथं काय झाली ही कळ त्यानंतर हा काय झाला रोध असे वेगवेगळ्या गोष्टी जोडलेल्या असतात. असं जोडल्यामुळे जे काय तयार होतं म्हणजेच आपल्याला एक परिपथ बघायला मिळतो. याला आपण काय म्हणतो परिपथ म्हणतो. मग आता परिपथामध्ये विद्युत धारा वाहून नेण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागते एका स्त्रोताची गरज लागते आणि त्या स्त्रोताला आपण काय म्हणतो विद्युत घट असं म्हणतो. मग आता विद्युत घटाचं मुख्य कार्य काय आहे तर दोन टोकामध्ये विभवांतर कायम राखणे. बघा विद्युत घट आता आपण कुणाचा विचार करायला लागलोय विद्युत घट. आता विद्युत घटाचं काम काय आहे कार्य याचं कार्य काय आहे तर कार्य काय आहे बघा कार्य दोन टोकांमध्ये दोन टोकं म्हणजे कसली टोकं तर लक्षात ठेवायचं दोन टोकं म्हणजे आपल्याला कुणाची दोन टोकं तर विद्युत घटाची जी दोन टोकं असतात त्या दोन टोकांमध्ये विभवांतर कायम ठेवणे. विभवांतर कायम ठेवणे हे कुणाचं काम असतं विद्युत घटाचं काम असतं. म्हणजेच काय रे तर लक्षात ठेवायचं तुम्ही विद्युत घट दाखवत असताना कसं दाखवता बघा विद्युत घट दाखवताना या पद्धतीने दाखवतात. याला म्हणतात धन टोक आणि याला काय म्हटलं जातं ऋण टोक. मग यांच्यामध्ये विभवांतर हे कायम राहिलं पाहिजे. म्हणजे आता समजा मी इथं 2 व्होल्ट 2 व्ही म्हणजे काय 2 व्होल्ट तर 2 व्होल्ट एवढं विभवांतर आहे म्हटलं तर हे कायम तेवढंच राहिलं पाहिजे 2 व्होल्ट. मग हे राखण्याचं काम कोण करत असतं विद्युत घट करत असतो. मग विद्युत घटाचं म्हणून मेन काम कोणतं आहे दोन टोकामध्ये विभवांतर कायम ठेवण्याचं काम कोण करतं विद्युत घट करतो. आणि विद्युत घटामध्ये ज्यावेळी विभवांतर कायम राहतं त्यावेळी त्याच्यामधून काय होतं तर त्याच्यामधून विद्युत प्रवाह प्रवाहित होतो. जर हे विभवांतर कायम राहिलं नाही तर काय होणार नाही विद्युत प्रवाह जाणार नाही. आता हे कायम का राहतं का कायम राखायला लागतं तर याचं काल उदाहरण मी दाखवलं होतं. काय दाखवलं होतं एक टाकी घेतलेली होती आणि इथं काय केली होती दुसरी टाकी जोडलेली होती. मग आता बघा एका टाकीला जर दुसरी टाकी जोडली आणि पहिल्या टाकीमध्ये तुम्ही पाणी भरलेलं आहे तर काय होईल रे आपल्याला माहित आहे इकडलं पाणी इकडे जायला चालू करेल परंतु कधीपर्यंत जाईल जोपर्यंत दोघांची पातळी सेम होत नाही तोपर्यंत बरोबर आहे. त्याच्यानंतर जायचं बंद होईल. मग अर्थ काय झाला रे इथं तरी विद्युत पातळी कमी झाली.
एकाची पातळी कमी झाली आणि दुसऱ्याची पातळी काय झाली रे, वाढली. आणि त्यामुळे विद्युत पातळी कशी आली, समान झाली. आणि समान जर विद्युत पातळी झाली तर विभवांतर काय होणार रे, विभवांतर 0 होणार. का, म्हणजे बघा पहिल्यांदा इथं 100 होतं आणि त्यावेळी इथं किती होतं, 0 होतं. आता इथं झालं 50, मग इथं पण 50 झालं. तर बघा पहिल्यांदा विभव केवढा होता रे, 100 मधनं 0 गेला, राहिला किती, 100 विभव होता, बरोबर आहे, 100 व्होल्ट. आता मात्र किती राहिला रे, 50 मधनं 50 गेला, किती झाला, 0. आणि विभवांतर जर 0 झालं तर विद्युत प्रवाह वायाचा काय होतो, बंद होतो. बघा विद्युत प्रवाह कधी होणार, जर विभवांतर असेल तर. विभवांतर कायम ठेवण्याचं काम कोण करतं, विद्युत घट करतो. बघा विभवांतर कायम ठेवण्याचं काम कोण करतो, विद्युत घट करतो. दोन टोकामध्ये विभवांतर कायम ठेवण्याचे काम कुणाचे असते, विद्युत घटाचे असते. आणि त्यानुसार ते विभवांतर जर कायम नाही राहिलं तर काय होतंय, लक्षात आलं का, विभवांतर किती होतं, पहिल्यांदा किती होतं, 100, आणि नंतर काय झालं, एकदमच 50 झालं दोघांचं पण. मग इथं विभवांतर काय झालं, 0 झालं. आणि 0 विभवांतर झालं तर इकडनं इकडे पाणी जाईल का, नाहीच जाणार. इकडनं इकडे पण जाणार नाही, इकडनं इकडे पण जाणार नाही. त्यामुळं विद्युत धारा काय होईल, बंद होईल. लक्षात येते का. मग याच्यासाठी आपल्याला विद्युत घट वापरले जातात आणि ह्या विद्युत घटाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग त्यामधला पहिला प्रकार जो आपल्याला बघायला मिळतो तो आपण इथं बघूया. कोणता प्रकार आहे, तर त्याला आपण म्हणतो कोरडा विद्युत घट. कसला विद्युत घट म्हणतात, कोरडा. बघा कोरडा विद्युत घटामध्ये जर आपण विचारात घेतलं तर काय असतं, तर इथं बघा बरोबर मध्यभागी कार्बन इलेक्ट्रोड असतो, ग्राफाइड इलेक्ट्रोड म्हणतात त्याला. ग्राफाइड आपल्याला माहित आहे कुठं असतं, सिस पेन्सिल मध्ये जे काळा आहे की नाही त्याला ग्राफाइड म्हणतात. काय म्हणलं जातं, ग्राफाइड म्हटलं जातं. तर त्याला कार्बन इलेक्ट्रोड म्हणतात. हा कार्बन इलेक्ट्रोड मध्ये ठेवलेला असतो आणि याच्यावरती ना अशी कॅप असते. याच्यावरती काय असते, कॅप असते, कसली, स्टील सारखी. म्हणून बघा आपण जो सेल बघतो ना, तर सेलच्या एका बाजूला कसं असते, असं सपाट असते, आणि दुसऱ्या बाजूला कसं असते रे, असं असं उंचवटा असते, असते का. आणि हा उंचवटा म्हणजेच काय, हा भाग आहे, लक्षात ठेवा. हा उंचवटा म्हणजेच काय, हा भाग येतो. आणि हा धन अग्राचं काम करतो. कुणाचं काम करतो, धन अग्र, म्हणजेच काय, पॉझिटिव्ह. म्हणजे आपण आता जो विद्युत घट दाखवला, असं दाखवलं ना, तर त्याच्यामध्ये हे काय झालं, पॉझिटिव्ह, हे काय झालं, निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह म्हणजे धनाग्र, धनाग्राचं काम कोण करतं, कार्बन काठी करते. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर आता परत जर बाहेरून विचार केलं, हा बाहेरचा भाग आहे, हा दिसतोय का, इथं असा बाहेरचा भाग आपल्याला दिसतोय. हा जो बाहेरचा भाग असतो ना, हा याच्या भोवताली ना आपण त्या म्हणजे सेलचं ना नाव असतं, निप्पो अशी बॅटरी असतात का, तर लक्षात ठेवायचं ते सेलचं नाव. हा कोरडा विद्युत गट आहे. आणि ह्या कोरड्या विद्युत गटाचं ज्यावेळी ते तुम्ही आवरण काढाल, घरात जाऊन काय करायचं, एक सेल घ्यायचा आणि फोडायचा, जुना झालेला, ठीक आहे. हात काळे होणार, कारण का भरपूर त्याच्यामध्ये काळं काय भरलेलं असतं, म्हणजे मटेरियल असतं. तर आता बघा त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं, की पहिल्यांदा म्हणजे जर तुम्ही बघितलं तर जस्त धातूचे आवरण असते. कशाचं आवरण असतं, जस्त धातूचे आच्छादन. हे इथं आहे बघा, जस्त धातूचं काय असतं, त्याच्यावरती आच्छादन. म्हणजे जस्त धातूचं आच्छादन जे असतं ना, ते कुणासारखं काम करतं, ऋणाग्रासारखं काम करतं. कुणासारखं काम करतं, ऋणाग्रासारखं. म्हणजे बघा थोडक्यात ना असं एक भांड असतं, कशाचं, जस्त धातूचं, आणि ते कुणाचं काम करतं, ऋण आग्राचं काम करतं, निगेटिव्ह. कशाचं काम करतं, निगेटिव्ह ऋण आग्राचं काम करतं. आता बघा त्याच्यामध्ये त्या जस्ताच्या आवरणाच्या आत एक आवरण असते, आणि दोन्ही आवरणामध्ये काय केलेलं असतं, विद्युत अपघटनी भरलेली असते. आता याच्यामध्ये विद्युत अपघटनी भरलेली असते. काय भरलेली असते, विद्युत अपघटनी. आता विद्युत अपघटनी म्हणजे काय असतं, तर लक्षात ठेवायचं वेगवेगळ्या पदार्थांचं मिश्रण. आता वेगवेगळ्या पदार्थांचं विद्युत अपघटनी ही काय असते बघा, म्हणजे विद्युत अपघटनीमध्ये धनप्रभारित आणि ऋणप्रभारित आयन तयार होतात. कोणते आयन तयार होतात रे, धनप्रभारित, प्रभारित आणि ऋण प्रभारित आयन तयार होतात. ऋण प्रभारित आयन. आयन कोणाला म्हणतात रे, माहित आहे तुम्हाला, आयन कोणाला म्हणतात, ठीक आहे आपण सांगूया काय नेमकं असतंय ते. ठीक आहे, पहिल्यांदा आयन म्हणजे काय असतं ते इथं शिकूया. आता उदाहरणार्थ बघा, आता तुम्हाला इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन स्वरूपन वगैरे माहित आहे का, माहित आहे, ठीक आहे. तर आता आपल्याला एक साधा कोण आहे, सोडियम. सोडियम काय असतं रे, 11. आता ह्याचा अर्थ काय असतो, सोडियम कडं 11 प्रोटॉन आणि 11 इलेक्ट्रॉन असतात, म्हणून त्याचा हा
ॲटॉमिक नंबर म्हणतात त्याला. काय म्हणलं जातं? अणुअंक म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो? अणुअंक. आता बघा, हा अणुअंक मला वाटते पुढल्या चॅप्टर मध्ये आपल्याला हे बघायला मिळेल आणि त्याच्यातलं बऱ्याचशा गोष्टी. हा अणुअंक बघायला मिळतो. आता हा जो अणुअंक आहे ना, तर ह्या अणुअंकाचं स्वरूप नसतं. कसं असतं बघा, 2, 8 आणि 1. म्हणजे बघा, पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2. दुसऱ्या कक्षेमध्ये किती असतात? 8. आणि तिसऱ्या कक्षेमध्ये किती असतात? 1. म्हणजे बघा, इथं आपण जर हा काय घेतला, अणुकेंद्रक, ह्या केंद्रकामध्ये 11 प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात. काय असतात? 11 प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आता याच्या भोवती पहिली एक कक्षा असते, ही पहिली कक्षा. आता ह्या पहिल्या कक्षेमध्ये बघा, मी इथं काय करतो, पहिली कक्षा, ह्या पहिल्या कक्षेमध्ये ना 2 इलेक्ट्रॉन असतात. किती इलेक्ट्रॉन असतात? 2. बघा, हे 2 इलेक्ट्रॉन इथं असतात. त्यानंतर येते दुसरी कक्षा, त्यानंतर येते किती? दुसरी कक्षा. याच्यामध्ये किती असतात? 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आणि तिसरी कक्षा असते. ह्या तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. किती इलेक्ट्रॉन असतात? 1. आता बघा, इथं 11 प्रोटॉन आहेत. आता लक्षात ठेवायचं, प्रोटॉन वरती काय असतो? धन प्रभार असतो. ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉन वरती काय असतो? इलेक्ट्रॉन वरती ऋण प्रभार असतो. मला सांगा, 11 प्रोटॉन आहेत आणि 11 इलेक्ट्रॉन आहेत. मग 11 धन प्रभार आणि 11 ऋण प्रभार, म्हणजे 11 धन आणि वजा 11 ऋण. काय मिळणार रे? ह्यांची वजाबाकी किती होणार? 0. म्हणून लक्षात ठेवायचं, अणूवरती कोणत्याही प्रकारचा काय नसतो? प्रभार नसतो. म्हणून बघा, अणू हा प्रभार रहित असतो. प्रभार रहित म्हणजे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रभार नसतो. ठीक आहे. किंवा तुम्ही म्हणू शकता, अणूवरती कोणताही प्रभार नसतो, असं साधं वाक्य आपण म्हणू शकतो. आता बघा, ह्यातला ज्यावेळी हा इलेक्ट्रॉन निघून जाईल, बाहेर निघून गेला, तर इथं इलेक्ट्रॉन किती राहतील रे? 8. 8 आणि 2 10 राहणार. बरोबर आहे. मला सांगा, केंद्रकामध्ये किती प्रोटॉन आहेत? 11. म्हणजे 11 धन प्रभार आहेत. आणि आता शिल्लक राहिलेले इलेक्ट्रॉन किती आहेत रे? 10. म्हणजे काय होणार रे? अधिक 1 शिल्लक राहणार ना. म्हणजे धनप्रभार शिल्लक राहतो. आणि तो धनप्रभार कसा दाखवतात रे? सोडियमच्या डोक्यावरती प्लस लिहितात. काय लिहितात? सोडियमच्या डोक्यावरती प्लस. का प्लस आलं रे? त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन कमी आहे. 1 इलेक्ट्रॉन गेला ना. हा 1 इलेक्ट्रॉन गेला, त्यामुळे किती इलेक्ट्रॉन फक्त राहिले? 10 इलेक्ट्रॉन राहिले. म्हणल्यानंतर प्रोटॉनची संख्या किती आहे? 11. आणि इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली? 10. म्हणजे 1 प्रोटॉन एक्स्ट्रा आहे. आणि 1 प्रोटॉन म्हणजेच काय? कारण एका प्रोटॉन वरती काय असतो? धनप्रभार. आणि त्यामुळे इथं कोणता प्रभार येतो? धनप्रभार. म्हणून लक्षात ठेवायचं, सोडियम मधून 1 इलेक्ट्रॉन निघून गेल्यानंतर त्याच्यावरती धनप्रभार येतो. आणि ह्या धनप्रभाराला आपण काय म्हणतो? धनप्रभारित आयन. प्रभारित आयन म्हणतात. लक्षात ठेवायचं, ज्याच्यावरती अणुवरती प्रभार असतो त्याला आयन म्हणतात. काय म्हटलं जातं? आयन. मग ज्याच्यावरती धन प्रभार असतो त्याला काय म्हणतात? धनप्रभारित आयन. काय म्हणलं जातं? धनप्रभारित आयन. आणि त्याला कॅटायन म्हणतात. कॅटायन. काय म्हणलं जातं? कॅटायन असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. आता बघा, दुसरं एक उदाहरण आपण ह्याच्यानंतर बघू, म्हणजे आपल्याला अजून क्लिअर होईल. आता उदाहरणात दुसरा येतो क्लोरीन. काय तो? क्लोरीन. क्लोरीन असतंय 17. आता याचं अणु इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असतं बघा, 2, 8, 7. म्हणजेच काय झालं सांगा रे? पहिल्यांदा ह्याच्यामध्ये 17 प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असणार आहेत. ठीक आहे. आपल्याला न्यूट्रॉनची संख्या विचारात घ्यायची नाही, किती असते ती आपल्याला गरजेची नाही. त्याच्यानंतर इथं काय येतं? पहिल्या कक्षेत किती येतात रे? 2. दुसऱ्या कक्षेत किती येतात रे? 8. पटपट काढतो, म्हणजे आता हे जास्त ह्याच्यात वेळ घालवायला नको. 8. ठीक आहे. आणि तिसऱ्या कक्षेत किती येणार रे? 7. किती येतात? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आता काय करतो बघा, हा काय करतो? 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा घेतो. हा इलेक्ट्रॉन बाहेरनं आला, मगाशी गेला ना. हे बघा, तुम्ही काय केला होता? मगाशी घालवला होता, बाहेर गेला. म्हणल्यानंतर 1 इलेक्ट्रॉन कमी पडला. आता इथं 1 इलेक्ट्रॉन काय होतोय रे? वाढला. म्हणजे आता ह्याच्यामध्ये किती प्रोटॉन आहेत रे? म्हणजे धनप्रभार किती आहेत? 17. आणि आता इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली रे? 18 झाली. बरोबर आहे का? सॉरी, वजा 18 झाली.
म्हणजे शिल्लक किती राहिले रे? -1. म्हणून बघा क्लोरीनच्या डोक्यावरती काय येतं? वजा. त्याला ऋण प्रभारित आयन म्हणतात. काय म्हटलं जातं? ऋण प्रभारित आयन. काय म्हणतात? ऋण प्रभारित आयन. आणि ऋण प्रभारित आयन जे असतात त्यांनाच आपण ऍनायन म्हणतो. ऍनायन. बघा ऍनायन म्हणजे काय असतात रे? ऋण प्रभारित. आणि मगाशी कोण झाले रे? कॅटायन. म्हणजेच काय झालं? धन प्रभारित. आलं का लक्षात? कशामुळं प्रभार आला? ह्याच्यामधला एक इलेक्ट्रॉन गेला आणि ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय केला? आला. आल्यामुळं कोणता प्रभार तयार होतो? ऋण प्रभार. आणि गेल्यामुळे काय होतोय? धन प्रभार. त्यामुळे तुम्हाला काय मिळतात? कॅटायन आणि ऍनायन मिळतात. आणि ते धन प्रभार आणि ऋण प्रभार तयार करण्याचं काम कुठं होतं रे? तर आपल्या त्या याच्यामध्ये होतं. म्हणून बघा धनप्रभारित आणि ऋणप्रभारित आयन समजलं का? काय असतात? तर विद्युत अपघटनीमध्ये काय तयार होतात? धनप्रभारित आणि ऋणप्रभारित आयन तयार होतात. आता ही विद्युत अपघटनी असते कशाची? तर लक्षात ठेवायचं ZnCl2 अधिक म्हणजे त्याला झिंक क्लोराईड म्हणतात आणि NH4Cl त्याला अमोनियम क्लोराईड म्हणतात. ह्याला काय म्हणायचं? झिंक क्लोराईड. झिंक क्लोराईड क्लोराईड आणि ह्याला म्हणतात अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड. क्लोराईड. आणि मी मगाशीच म्हटलं होतं विद्युत अपघटनी म्हणजे काय असतं? मिश्रण. मग दोन गोष्टींचं मिश्रण आहे. कोणाकोणाचं आहे रे? झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईडचं मिश्रण. मग म्हणजेच काय आपल्याला मिळतं? तर विद्युत अपघटनी. इथं आहे बघा हा शब्द आहे का? विद्युत अपघटनी. इथं मधी भरलेली असते ही. हा भाग जो असतो ना ह्या भागामध्ये म्हणजे बघा ह्याच्यामध्ये आता काय भरलं जाईल? इथं आता एक काय येणार असा आत एक काय म्हणतो आपण त्याला? विभाजक येतो. विभाजक. आणि हा मधला भाग असतो ना हा मधला भाग कशानं भरायचा? विद्युत अपघटनीनं भरायचा. विद्युत अपघटनी कोण असते? झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड. हे लक्षात ठेवायचं आहे आता. झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांचं मिश्रण म्हणजे कोण? विद्युत अपघटनी. ती कुठं भरलेली असते? इथं भरलेली असते. पहिल्यांदा काय येतोय? जस्ताचा डबा. जस्ताचा डबा. त्या डब्या तो डबा कशाचं काम करतोय? ऋण अग्राचं. कशाचं काम करतोय? ऋण अग्राचं. त्याच्यानंतर इथे एक विभाजक असतो. विभाजक असतो आणि ह्या विभाजकाच्या आणि ह्या जस्ताच्या डब्यामध्ये ह्या भागामध्ये काय भरायचं? झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईडचा लगदा. लगदा म्हणजे काय रे? पीठ. आपण पीठ मळलेलं पीठ असते का? चपातीचं पीठ. तसा लगदा करायचा आणि तो भरायचा. आणि त्याच्यामध्ये काय ठेवायचं? ते दुसरं भांड ठेवलंय बघा. कुठलं? हे मधलं भांड. हा. आणि ह्या भांड्यामध्ये काय करायचं? तर आता बघा ह्या भांड्यामध्ये काय केलं जातं? मग त्याच्यानंतर बघा लगदा भरतात आणि घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईटची कांडी असते. आहे का? ही कांडी मध्ये भरलेली आहे. मध्ये अशी एक कांडी असते इथं. ठीक आहे. आणि ही कांडी काय घेतली? ह्या कांडीच्या पण इकडल्या भागात काय भरलेलं असतं? तर लक्षात ठेवायचं कांडीच्या बाहेरील भागामध्ये MnO2 भरतात. काय म्हटलं जातं? इथं अरे एक मिनिट हा, मी थोडस इकडे घेतो त्याला. हा जो भाग मधला आहे त्याच्यामध्ये काय भरतात? MnO2. म्हणजे बघा थोडक्यात आपल्याला काय मिळेल? हा भाग लक्षात येते का? कुठला भाग? हा भाग. हा भाग जो आहे विभाजक. विभाजकच्या ह्याच्यामध्ये काय मिळतं? तर MnO2 त्याला काय म्हटलं जातं? मॅग्नेशियम ऑक्साईड किंवा सॉरी मॅंगनीज डायऑक्साईड. काय म्हटलं जातं? मॅंगनीज डायऑक्साईड म्हटलं जातं. MnO2 मॅंगनीज डाय म्हणजे दोन ऑक्साईड ऑक्सिजन म्हणून MnO2 ह्याच्यामध्ये भरलेलं असतं. बघा कसं कसं आलंय? पहिल्यांदा हा जस्ताचा डबा. जस्ताच्या डब्यानंतर इथं मध्ये काय भरायचं? तर लगदा भरायचा. कशाचा भरायचा? झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड. यालाच काय म्हणायचं? विद्युत अपघटनी म्हणायचं. विद्युत अपघटनी नंतर एक विभाजक असतो आणि मध्ये काय असते? कार्बनची कांडी असते. कार्बनच्या कांडीच्या भोवती म्हणजे वाटल्यास आपण आता कार्बनची कांडी जर अशी बदलूया. कार्बनची कांडी कशी येणार? काळ्या कलरची येणार. ठीक आहे. इथं याला आपण काळा कलर देऊ शकतो असं. ही कार्बनची कांडी मध्ये. कार्बनची कांडी आणि विभाजक असतो त्यांच्यामध्ये काय भरलं जातं? MnO2 म्हणजे मॅंगनीज डायऑक्साईड भरलं जातं. ओके. आणि मग ही कार्बनची कांडी असं हे सगळं भरून तयार झालेलं आहे.
बघा बाहेरचं जस्ताचं आच्छादन झालं का, त्याच्या आतमध्ये काय आलं, विद्युत अपघटनी. त्याच्यानंतर मधोमध काय आलं, कार्बन इलेक्ट्रोड आला का, कार्बनची कांडी आली. त्याच्यानंतर हा मध्ये काय येतो, एक विभाजक येतो. आणि याच्यामध्ये काय भरलेलं असतं, मॅंगनीज डायऑक्साईड आहे का, इथं दाखवलंय बघा, मॅंगनीज डायऑक्साईड भरलेलं असतं. याला म्हणून O2 असं म्हणतो. म्हणजे बघा हा भाग जो आहे पहिल्यांदा जस्ताचा डबा, मग हा भाग कशाचा आला, हा भाग कशाचा आला रे, हा जो भाग दिसतोय तो कशाचा आला, तर विद्युत अपघटनीचा. विद्युत अपघटनी म्हणजे कोण, ZnCl2 आणि NH4Cl यांचं मिश्रण. त्याच्यानंतर हा झाला विभाजक आहे का, हा मध्ये विभाजक. विभाजकाच्या आतल्या बाजूला इथं काय भरलेलं असणार आहे, MnO2. MnO2 आणि मग ही काय आली, कार्बनची कांडी. लक्षात आला. असा तो पूर्ण तुमचा कोरडा विद्युत घट असतो. हा विद्युत घट तयार होतो. कार्बनची कांडी कशाचं काम करते, धन आग्राचं. आणि जस्ताचा डबा कशाचं काम करतो, ऋण आग्राचं काम करतो. आणि असं बघा हे आपल्याला धन आग्र मिळतं आणि ऋण आग्र मिळतं. आणि ते किती व्होल्ट देतं आपल्याला, तर सरासरी 2 व्होल्ट पर्यंत आपल्याला त्याच्यामधून व्होल्टेज बघायला मिळतं. किती व्होल्ट मिळतं, 2 व्होल्ट पर्यंत व्होल्टेज बघायला मिळतं. असं आपल्याला कोणता घट बघायला मिळाला, तर कोरडा विद्युत घट बघायला मिळाला. हा एकदा वापरून आपण काय करतो, फेकून देतो. हा एकदा वापरून काय केला जातो, फेकून दिला जातो. पुन्हा प्रभारित करता येत नाही. आपल्या बघा आता आपला मोबाईल आहे, मोबाईल वगैरे जर आपण विचारात घेतलं, पहिल्यांदा आपण हा एक दुसरा घट आहे तो बघून घेऊ. कोणता आहे बघा, लेड आम्ल विद्युत घट. आता हे लेड आम्ल विद्युत घटामध्ये बघा, एक धन प्रभाराची कार्बनची कांडी असते, दुसरी ऋण प्रभाराची कार्बनची कांडी असते. आणि विद्युत अपघटनी म्हणून कोण असतं, H2SO4 सल्फ्युरिक आम्ल. काय असतं, सल्फ्युरिक आम्ल. सल्फ्युरिक आम्ल. सल्फ्युरिक आम्ल म्हणजेच काय, H2SO4. त्यानंतर इथं बघा शिशाचा ही कांडी असते आणि PbO2 ची कांडी असते. दोन वेगवेगळ्या कांड्या आहेत. कोणत्या कोणत्या, शिशाची कांडी, हा लेड म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये काय म्हटलं होतं, लेड. आणि लेडचं आपल्याला Pb हे काय आहे, त्याची संज्ञा आहे. ठीक आहे, जशी कार्बनची संज्ञा C, ऑक्सिजनची संज्ञा O, तसं लेडची संज्ञा कोणती आहे, Pb. आणि त्याच्यानंतर बघा इथं PbO2 म्हणजेच काय, लेड ऑक्साईड. याला काय म्हणलं जातं, लेड ऑक्साईड, किंवा ते डायऑक्साईड म्हणलं तरी चालेल, काय प्रश्न नाही. मी फक्त थोडक्यात काय म्हणतो, लेड ऑक्साईड. इथं लेड ऑक्साईड कशाचं काम करतं, धनाग्राचं. आणि लेड फक्त कशाचं काम करतं, ऋणाग्राचं. म्हणजे शिस कशाचं काम करतं, ऋणाग्राचं. आणि लेड ऑक्साईड कशाचं काम करतं, धनाग्राचं. याच्यामध्ये किती व्होल्ट मिळतं, 2 व्होल्ट. आणि इथं विद्युत अपघटनीचं काम कोण करतंय, H2SO4. म्हणून बघा हा तुम्ही विद्युत घट घरामध्ये बघताय, किंवा ट्रकामध्ये बॅटऱ्या असतात माहितीये का, मोठ्या मोठ्या. तर लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये पाणी भरतात माहितीये, पाणी टोपण काढून त्याच्यामध्ये पाणी भरतात. आता पाणी म्हणजेच काय असतं, डिस्टिल्ड वॉटर किंवा H2SO4 त्याच्यामध्ये भरलं जातं. लक्षात ठेवा. आणि त्याचा फायदा ते काय करतात, तर आपल्याला लक्षात ठेवायचं, रिचार्जेबल असतात. रिचार्जेबल म्हणजेच काय, पुन्हा चार्जिंग करता येतात. हा कसला असतोय, कोरडा गट असतोय, तो कसा, रिचार्ज करता येत नाही. मात्र हा गट कसा येतो, रिचार्ज करता येतो. म्हणजे बघा ह्याच्यातलं वापरून चपलं की परत काय करायचं, चार्जिंगला लावायचा. आपण मोबाईल काय करतो रे, वापरतो, बॅटरी डाऊन झाली की परत काय करतो, चार्जिंगला लावतो, परत बॅटरी फुल होते. म्हणजे आपल्या मोबाईल मध्ये जर बॅटरी आहे किंवा मोबाईल मधला जो घट आहे तो कसला आहे रे, रिचार्जेबल. लक्षात ठेवायचं. नाहीतर काय झालं असतं रे, जर समजा मोबाईलचा बॅटरी जर रिचार्जेबल नसती तर काय करायला लागलं असतं, जसं आपण रिमोट मधले बटन सेल बदलतो ना, तसं आपल्याला सारखं सारखं काय करायला लागलं असतं, लॅपटॉप मधलं सेल बदलायला लागलं असतं. म्हणजे प्रत्येक वेळी काय करायला लागलं असतं, जावा दुकानात, लॅपटॉप काय खोला, मोबाईल खोला, परत त्याच्यात नवीन सेल घाला, परत घरला घेऊन या, परत संपला की परत जावा. जसं आपण घड्याळातले पण सेल बदलतो ना, घड्याळातलं सेल बदलतो, असं बदलावं लागलं असतं. परंतु तसं करावं लागत नाही. आपल्या मोबाईलची बॅटरी काय होते, रिचार्जेबल असते. हा, परंतु त्याचं पण काहीतरी लाईफ असतं. तेवढ्या दिवस ते व्यवस्थित राहतं, त्याच्यानंतर ती बॅटरी चार्जिंग व्हायची बंद होते. मग आपल्याला ती बदलण्याशिवाय पर्याय नसतो. ठीक आहे. परंतु बऱ्याच वेळेपर्यंत आपण काय करू शकतो, ती वापरू शकतो. पहिल्यांदा हे दोन घट लक्षात आले का, कोणते कोणते 2 घट आहेत. एक म्हणजे कोणता बघितला, कोरडा. आणि दुसरा म्हणजे कोणता, लेड आम्ल विद्युत घट. आणि त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊया, आपल्याला अजून पण काही घट बघायला मिळतात.
मग त्याच्यामध्ये जसा लेड घट असतो तो कशामध्ये वापरला जातो. आता एक मिनिट, याचा वापर पण सांगून टाकूया. याचा वापर येतो मोटारीत, ट्रक, ट्रॅक्टर वगैरे आपले जे मोठे मोठे वाहन आहेत त्याच्यामध्ये हे मोठे मोठे घट तुम्हाला असे बघायला मिळतात बघा. अशा बॅटरी असतात. असते काय असं टोपण असते असं, बघितले का असे मोठे. अशा मोठ्याच्या मोठ्या आडव्याच्या आडव्या काय असतात, मोठ्या मोठ्या बॅटऱ्या असतात. ह्या उचलायला म्हणजे जड असतात, लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीचं आपल्याला काय बघायला मिळतात, हे मोटारीमध्ये, ट्रकमध्ये, त्याच्यानंतर युपीएस मध्ये, मोटरसायकलीमध्ये, अशा बऱ्याच ठिकाणी आपण यांचा वापर करतो. आता मोटरसायकलमध्ये वगैरे ज्या आल्या त्या ड्राय बॅटऱ्या सुद्धा वापरायला चालू झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये पाणी भरायला लागत नाही. ह्या ज्या बॅटऱ्या आहेत यांच्यामध्ये काय करावं लागतंय, पाणी भरावं लागतं. आता बघा, आपल्याला पुढला म्हणजे जो घट मिळतो तो म्हणजेच कोणता आहे, निकेल निकेल कॅडमियम निकेल कॅडमियम घट. बघा, निकेल कॅडमियम घट जो आहे तो आपल्याला बघा कशा पद्धतीने मिळतो. जवळजवळ याच्यामधून आपल्याला 1.2 व्होल्ट एवढं काय मिळतं, व्होल्टेज विभवांतर मिळतं. आणि हा पुन्हा प्रभारित करता येतो, पुन्हा प्रभारित करता येतो. आता पुन्हा प्रभारित करणं म्हणजेच काय करणार आहे, रिचार्ज करणं. पुन्हा रिचार्ज करता येतो. त्याच्यापासून किती व्होल्ट मिळतं आपल्याला, 1.2 व्होल्ट एवढं मिळतं. त्याच्यानंतर बघा, आता नवीन आलेले आहेत ते म्हणजेच कोणते आहेत, लिथियम लिथियम आयन विद्युत घट. विद्युत घट बघा, लिथियम आयन विद्युत घट जे आहेत हे आपल्याला, किंवा निकेल कॅडमियम विद्युत घट आहेत, हे आपल्याला जे आहेत हे गट आपल्याला कुठं वापरले जातात बघा, लॅपटॉप, स्मार्टफोन म्हणजे आपल्या फोनमध्ये जे घट आहेत ते कोणते आहेत रे, लिथियम आयनचे घट आहेत. लॅपटॉप आला, स्मार्टफोन आला, इत्यादी जे इत्यादी जे उपकरण आहेत यांच्यामध्ये कशाचा वापर केला जातो, लिथियम आयन विद्युत घटाचा वापर केला जातो. याच्यापासून आपल्याला म्हणजे चांगल्या पद्धतीची बॅटरी बॅकअप मिळते. आता बघा, इथं बॅटरी बॅकअप तुम्हाला दिसत असेल, इथं आहे बघा, इथं आहे का. बघा, मी कालपासून याला परत चार्जिंग केलेलं नाही, आता चार्जिंग लावलेलंच नाही. मग ह्या बॅटऱ्या ज्या असतात त्या कोणत्या प्रकारच्या आहेत रे, लिथियम आयन विद्युत घट आहेत. मग आता आपल्या गाड्यांमध्ये पण ई बाईक ज्या आल्या किंवा ई व्हेकल्स यायला लागल्यात, बरोबर आहे का, म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल म्हणतो आपण त्यांना. तर इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये यांचा वापर व्हायला लागलेला आहे. अशा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो तो घटाची मांडणी. घटांची मांडणी किंवा त्याला जोडणी म्हणतात. काय म्हणतात होतं, जोडणी. आता घटांची जोडणी जी आहे ती एक्सर मध्ये करतात. एक्सर मध्ये करायचं म्हणजेच काय करायचं, तर बघा, पहिला विद्युत घट घेतला, त्याचं ऋण प्रभारित टोक जे असतं ते दुसऱ्या विद्युत घटाच्या धन प्रभारितला जोडायचं, परत असं जोडायचं, परत असं. बघा, इथं काय मिळणार आहे, हा पहिला घट आला, बरोबर का, हा झाला दुसरा घट, हा झाला तिसरा घट, आणि हा चौथा. बघा, पहिल्या घटाचं ऋण टोक दुसऱ्या घटाच्या धन टोकाला जोडलं, दुसऱ्या घटाचं ऋण टोक तिसऱ्याच्या काय केलं, धन टोकाला जोडलं, तिसऱ्याचं ऋण टोक चौथ्याच्या काय केलं, धन टोकाला जोडलं. याच्यामुळे काय होतंय बघा, याच्यामुळे तुम्हाला 2 व्होल्ट विभवांतर मिळत असेल, याच्यामुळे सुद्धा 2 व्होल्ट मिळत असेल, याच्यामुळे सुद्धा 2 व्होल्ट मिळत असेल, याच्यामुळे सुद्धा 2 व्होल्ट मिळत असेल, तर एकूण तुम्हाला किती व्होल्ट मिळतं, 8 व्होल्ट मिळतं. म्हणून असे घट काय केले जातात, एकसर जोडणीमध्ये जोडून विभवांतर वाढवलं जातं. विभवांतर वाढवण्यासाठी आपल्याला एकसर जोडणीचा वापर केला जातो. त्यामुळे बघा, सगळ्या घटांची बेरीज होते. आता घट जोडायचे कसे, तर लक्षात ठेवायचं, घट जोडत असताना एक महत्वाचा मुद्दा येतो, पहिल्याच ऋण टोक दुसऱ्याच्या धन टोकाला जोडायचं, दुसऱ्याचं ऋण टोक तिसऱ्याच्या धन टोकाला जोडायचं, तिसऱ्याचं ऋण टोक चौथ्याच्या धन टोकाला जोडायचं. असं जेवढे जोडाल, तर आता इथं बघा, यांना घट म्हणत नाही, तर ह्याला काय म्हटलं जातं, बॅटरी म्हणतात. काय म्हटलं जातं, बॅटरी. अनेक विद्युत घट एकत्र जोडले की काय तयार होते, बॅटरी तयार होते, लक्षात ठेवायचं. आता
एक जोडा, दोन जोडा, तीन जोडा, चार जोडा, किती पण विद्युत घट जोडा, त्यांना सगळ्यांना मिळून काय म्हणायचं? बॅटरी म्हणायचं. तर बघा आपण काय काय बघितलं, तर आपले वेगवेगळे विद्युत घट बघायला मिळाले. त्याच्यामध्ये आपण कोरडा विद्युत घट बघितला. कोरड्या विद्युत घटामध्ये विद्युत अपघटनीचं काम कोण करतं? विद्युत अपघटनीचं काम कोण करतं? झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईडचं मिश्रण. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कार्बन कांडीच्या भोवताली काय भरलेलं असतं? MnO2 म्हणजे मॅंगनीज डायऑक्साईड भरलेलं असतं. ओके. कार्बन कांडी कशाचं काम करते? धन टोकाचं काम करते. जस्ताचा जो डबा आहे, वरचं आवरण आहे, ते कशाचं काम करतं? ऋण टोकाचं काम करतं. तो पुन्हा प्रभारित करता येतो का? नाही. त्याच्यानंतर मग आपण कोणता बघितला? लेड आम्ल विद्युत घट बघितला. त्याच्यामध्ये आपल्याला धन टोकाचं काम कोण करतंय? TbO2 म्हणजेच काय? लेड डायऑक्साईड किंवा ऑक्साईड. आणि ऋण टोकाचं काम कोण करतंय? लेड. आणि तिथं अपघटनीचं काम कोण करतंय? सल्फ्युरिक आम्ल करतंय. ओके. त्याच्यानंतर ती प्रभारित असते का? पुन्हा प्रभारित करता येते का? हो, करता येतं. त्याच्यामध्ये आपल्याला 2 व्होल्ट एवढं विद्युत विभवांतर मिळतं. त्याच्यानंतर कोण देतो? निकेल कॅडमियम घट. याच्यापासून आपल्याला किती मिळतं रे? 1.2 व्होल्ट. आणि हा पुन्हा प्रभारित करता येतो. त्यानंतर लिथियम आयन विद्युत घट हा कशामध्ये वापरतात? लॅपटॉप, स्मार्टफोन मध्ये हा पुन्हा प्रभारित करता येतो. आणि घटांची ज्यावेळी अशी एकसर मांडणी केली जाते त्यावेळी त्याला काय म्हणतात? बॅटरी असं म्हणतात. इथं पण लक्षात आलं का? काय काय आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर बघा